शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। मागील काही दिवसाभरापासून असं सांगण्यामध्ये येत आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार, उद्या येणार, नमो शेतकरी योजनेचे पैसे आज जमा होणार। तर सध्या जर पाहायला गेलं तर बातम्या तर येतच राहतात, परंतु अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा झालेला नाही। आता हप्ता नेमके कधी मिळणार हा मुख्य प्रश्न आहे। खरं तर डिसेंबर महिन्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते। आता डिसेंबर महिना संपला आहे, जानेवारी महिना देखील संपला आहे, फेब्रुवारी महिना चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले आहेत आणि अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नाही। आणि बातम्यांमध्ये काय सांगण्यामध्ये येत आहे म्हणजेच की आपल्याला अशा बऱ्याच काही बातम्या पाहायला मिळत आहेत की त्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता पैसे उद्या जमा होणार, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे काही केले जमा होतच नाही। परंतु आता त्यातच एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। हप्ता कधी मिळणार अशी शेतकरी बांधवांना प्रतीक्षा आहे, परंतु शेतकरी बांधवांना आता काळजी करण्याची काहीच गरज नाही। राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्याकरिता उशीर झाला असला तरी अखेरकार प्रतीक्षा संपलेली आहे। अखेरकार सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याला वेग आला आहे। आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार तर बघा, आता फक्त नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे तर आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे किती तुमच्या खात्यावरती 2000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये अशा पद्धतीने एकूण 2 हप्त्यांचे 4000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। लक्षात घ्या, 2 हप्ते आता लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होतील। आता 2 हप्त्याचे किती तर 4000 रुपये जमा होणार हे तर माहीत झालं, परंतु नेमके हे 2 हप्ते एकत्रपणे जमा होणार का, केव्हा जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि आता या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता बऱ्याच काही वेळी शेतकरी बांधवांनो असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी निवडणुकीमुळे उशीर झाला, आचारसंहिता असेल किंवा निवडणुकी असतील, या काही कारणांमुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास उशीर होत आहे असं सांगण्यामध्ये येत होतं। आता निवडणुका संपल्या आहेत, आता शेतकरी बांधवांना 4000 रुपये कधी मिळणार हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। 4000 रुपये कशाचे तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने 4000 रुपये जमा होणार। आता हे जे 4000 रुपये जमा होणार आहेत हे नेमकी कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार, कोणत्या वेळेला पैसे जमा होणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार नाही, आणि त्याचबरोबर या दोन्ही योजनांच्या दोन्ही हप्त्यांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, तर या सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील पैशांची हप्त्यांची अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी असणार आहे। सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। आता त्यासाठी फक्त 3 ते 4 मिनिटांचा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आणि जर का तुम्ही या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला सबस्क्राइब करून त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलला पण ऑल वरती नक्की सेट करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलवरती योजनांविषयी शेतीविषयी माहिती मिळत असते। तर चला पाहूया आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असेल, तसेच जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील,
तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची दिलासा देणारी बातमी आता ही ठरणार आहे. अखेरकार अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त एक नाही तर 2 हप्त्यांचे किती 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्व काही माहिती आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी बघू शकता निवडणुका संपल्या. आता शेतकऱ्यांना 4,000 रुपये कधी मिळणार आता तारीख आली समोर. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करू. थोडक्यामध्ये सर्व काय माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी बघू शकता राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेची 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांना अजूनही 8वा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके कधी जमा होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारने देखील शेतकरी बांधवांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. केंद्राच्या PM किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेत देखील PM किसान योजनेप्रमाणेच दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. तर दरम्यान आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न आहे. आता PM किसान योजनेचे दरवर्षी किती एकूण 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे देखील एकूण 6,000 रुपये अशा पद्धतीने शेतकरी बांधवांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्षाकाठी 12,000 रुपये अशी रक्कम जमा करत आहेत. PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये अशा पद्धतीने खात्यावरती पैसे जमा होत असतात. आता नेमके नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता केव्हा जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर जमा होणार आहे ते पाहून घेऊया. जर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला देखील आता लवकरात लवकर नमो आणि PMचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यामुळे आता आपण सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत. त्यामुळे थोडासा बी न स्किप करता व्हिडिओला पाहत चला. तर चला आता नंबर 1 वरती आहे बीड. बीड मधील जर शेतकरी बांधव असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची अद्याप देखील पूर्णपणे आता संपलेली आहे. आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि PMचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमच्यासाठी देखील अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील असे एकूण 4,000 रुपये कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहेत. त्यानंतर गोंदियामधील जर शेतकरी बांधव असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल, त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल तर आता गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांना आता एकूण 4,000 रुपये 2 योजनांची रक्कम मिळणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील जर शेतकरी बांधव असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर ही प्रतीक्षा आता तुमची पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील नमो आणि PMचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर जळगाव मधील जर शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर ही तुमची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील नमो आणि PMचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे 2 योजनांची. त्यानंतर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये, PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये जमा केली जाणार आहेत गडचिरोली मधील सर्व शेतकरी बांधवांना. त्यानंतर धाराशिव मधील जर शेतकरी
असाल, धाराशिव मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. धाराशिव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी बांधव असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर अकोला मधील जर शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला पण नमो हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.